जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. रामकृष्ण वाचा अनंत राशी तप, पापाचे कळप पळते पुढे. अहो, हा रामकृष्णाचा अखंड जप तुम्ही चालू ठेवा. कोणत्याही भगवंताच्या नामाचा जप केला तरी त्या जपाने तुमच्या जपामध्ये अनंत राशी म्हणजे अनंत तपाचा ढीग राहील. अखंड जप करणे हे सुद्धा तप आहे. तेव्हा या तपामध्ये तुम्हाला खूप सुख मिळेल. पुण्य प्राप्त करण्यासाठी हे तप करा. जपाने तुम्हाला खूप पुण्य प्राप्त होईल आणि तुमच्याजवळ पुण्याचा साठा झाला रे झाला की काय होते. ज्ञानोबा म्हणतात, पापाचे कळप पळती पुढे. हे जे पाप आहे, दुष्कृत्य आहे, ते तुमच्याकडे कधीच येणार नाही. ते तुमच्यापासून पुढे पळून जातील. तुमच्या हातून कधी पापकृत्य होणार नाही. जसे मेंढ्याचे कळप असतात, बकऱ्यांचे कळप असतात, तसे हे जे पापांचे कळप आहेत ते तुम्हाला पाहून पळून जातील. कारण तुमच्याजवळ नामजपाने साठलेली अनंत पुण्याची रास आहे. त्या पुण्यामुळे ती पापे तुमच्याजवळ येऊ शकत नाही. म्हणून पुण्य कमवा. या जगामध्ये धन कमवण्यापेक्षा पुण्य कमवा. अहो, पुण्य कमवणे सोपे आहे, धन कमवणे कठीण आहे. जरी आम्ही म्हटले की आता आम्हाला पुण्यबिंड नको, आम्हाला धनच पाहिजे, तर मग जा धन कमवा. धन कमवण्यासाठी गेलेला मनुष्य जर पूर्वजन्माचा पुण्यवान नसेल, त्याच्या प्रारब्धामध्ये धन नसेल, तर त्याला कधीही धन मिळणार नाही आणि तो कोराच्या कोराच राहतो. मागे मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की असाच एक गृहस्थ होता. श्रीमंताच्या गोष्टी ऐकून त्यालाही वाटले आपण व्यापार करावा. व्यापारी लोकांना खूप पैसा मिळतो. बिचाऱ्याजवळ पैसा नव्हता. व्यापार करायला आधी भांडवल लागते. भांडवलाशिवाय व्यापार होणार नाही. त्याने हट्ट केला, व्यापाराला पैसा तर काही नाही. मग तो म्हणाला, बघू माझे दैव काय करते. म्हणून घरातून त्याने फक्त 5 रुपये घेतले. जास्त नव्हतेच तर काय करणार. 5 रुपये घेऊन तो कलकत्त्याला गेला. कलकत्त्याला गेल्यानंतर कुठेतरी एखाद्या झोपडीमध्ये राहिला. काय खाल्लं असेल आता 5 रुपयात काय होते. पण पहा त्याचे नशीब. रस्त्याने तो जात असताना त्याला एक मोठा व्यापारी दिसला. त्या व्यापाऱ्याला त्याने नमस्कार केला. त्या व्यापाऱ्याला वाटले, ह्याने मला कसे काय ओळखले, मला कसा काय नमस्कार केला. नमस्काराचा चमत्कार झाला आणि त्या व्यापाऱ्याने त्या माणसाला म्हटले, तू मला जर ओळखत नाहीस तरी कसा काय नमस्कार केला. तो मनुष्य म्हणाला, मला वाटले की आपल्याला नमस्कार करावा म्हणून केला. व्यापारी म्हणाला, ठीक आहे मग चल आता माझ्याबरोबर. तो धान्याचा मोठा व्यापारी होता. तो निरनिराळ्या देशातून धान्य आणायचा. त्याची जहाजे होती. त्याच्याकडे हा कामाला लागला. पुढे हळूहळू हा व्यापारात प्रगत होत उच्च पदावर पोहोचला. व्यापाराची सगळी माहिती होऊन गेली. आता तो स्वतः मालकाच्या नावाने खरेदी करायला लागला. कंपनीचे मालक कंपनीत आलेल्या आपल्या जहाजांना पैसे भरून सोडवित असत. ह्याच्याजवळ तर पैसे नव्हते. ह्याचा मालक जो होता तो सगळे करायचा. आता हा त्या व्यापाऱ्याच्या नावावर जहाज मागवायला लागला आणि असे करता करता त्याच्या नावावर पैसा जमला. इतका पैसा जमला की त्याने खूप माल खरेदी करायला सुरुवात केली. खूप इमारती बांधल्या, जागा घेतल्या. त्या गावाचा मोठा बलाढ्य असा व्यापारी झाला. ह्याने अजून घरी काहीही कळवले नव्हते. तो फार मोठा व्यापारी झाला. तो म्हणाला, थांबू, आपण घरी जाताना अजून मोठा धनाचा गठ्ठा घेऊन जाऊ. जोपर्यंत दैव अनुकूल होते तोपर्यंत व्यापारामध्ये वृद्धी होत गेली. मोठा श्रीमंत झाला. श्रीमंती आपल्या भाग्याने, नशिबाने म्हणजे दैवाने प्राप्त होते. आणि पुढे असा काळ आला की त्याचे दैव फिरले, प्रारब्ध बदलले. पुण्य जोपर्यंत होते तोपर्यंत धन वाढत गेले आणि जे आता पाप भरले होते ते आता सुरू झाले. दैव विरुद्ध झाले. आता जे जहाज यायचे त्याच्यामध्ये तोटा व्हायला लागला. आता काय करणार. जेवढे पैसे कमवले होते तेवढे त्या तोट्यामध्ये भरावे लागले. कर्ज झाले. शेवटी त्याने बांधलेले घरदार होते ते सगळे विकून कर्ज फेडले.
सारे धन कमवून त्याला आपल्या आईवडिलांना दाखवायचे होते, पण काही नाही. शेवटी 5च रुपये शिल्लक राहिले, जे घरून आणलेले होते. ते 5 रुपये घेऊन तो घरी आला. घरातील सगळे त्याला बिलगले. ते म्हणाले, काय रे, कुठे गेला होतास? काय केलेस रे तू? तो म्हणाला, काय करू आई बाबा, माझे नशीब वाईट आहे. हे तुम्ही दिलेले 5 रुपये परत घ्या. ते म्हणाले, तू तर व्यापार करायला गेला होतास, तू मोठा व्यापारी झाला होतास. तो म्हणाला, सगळे आहे खरे तुमचे, पण दैवाशिवाय काहीही होत नाही. म्हणून दैव जर अनुकूल असेल तर श्रीमंत व्हाल, आणि दैव फिरले की जेवढी श्रीमंती आहे ना, ती सगळी निघून जाते. तेव्हा श्रीमंती ही आपल्या दैवाने, नशिबाने, पुण्याने प्राप्त होते, आणि ती पुण्याई संपली की मग सगळेच संपले. म्हणून देवाचे नाव घ्या. भगवंताचे नाम घेण्याने पुण्य वाढत राहते, आणि त्या पुण्याने तुमच्या नशिबाला चांगले दिवस येतात. म्हणून ज्ञानोबा आपल्याला हेच सांगतात, रामकृष्ण वाचा अनंत राशी तप, पापाचे कळप पळती पुढे. हरिनामाने आपली सगळी पापे तर जळतातच, पुण्यसंचय होतो, आणि त्या अनंत पुण्यसंचयाने नित्य नाम घेणाऱ्या साधकाला मोक्षही मिळतो. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.